जुना आग्रा रोड, भिवंडी नाशिक जुना आग्रा रोड. आणि आपण आता चाललो वडपेच्या दिशेने. जुना आग्रा रोड पे इथून आपण पुढे ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या वळण आहे तिथपर्यंत जाणार आहोत. शांग्रीला रिसॉर्ट पर्यंत जो रस्ता आहे तो किती म्हणजे खालती वरती, म्हणजे त्या कुठल्याही प्रकारचं संतुलन नाही त्या रस्त्याचं, ते आपण पाहणार आहोत. आणि आपण अशा प्रकारे पोहोचलो ते वडपे या ठिकाणी पाहू शकता. वडपेच्या ब्रिजचे काम, मुंबईकडून ठाण्याकडून येणारा मार्ग, आणि आपण भिवंडीतनं आलेलो जुना आग्रा रोड. वडपे ब्रिजचं बहुतांश काम पूर्ण झालेले आहे आणि येत्या काही दिवसात या वडपे उड्डाणपुलाचे ओपनिंग देखील होऊ शकते, उद्घाटन देखील होऊ शकतो. वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल हा ब्रिज. तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता इथले रस्ते जे ते कसे नाही, गाड्या कशा चालतात त्याचा तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. सकाळच्या वेळी इथे हल्ली वाहतूक कोंडी होते, संध्याकाळची देखील असते. एकदा का उड्डाणपूल सुरू झाला की वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल, पूर्ण सुटका होईल. ट्रॅफिक जामचा जो अडथळा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. वडपे फ्लायओव्हर तयार झालेला आत्ताच्या घडीला, आणि बहुतांश त्याचे लोड टेस्टिंगचे काम देखील सुरू आहेत. कारण कालच मी त्या ब्रिजवरती काही डंपर्स उभे केलेले पाहिले, 2 डंपर आडवे लावले होते. आणि तुम्ही अंदाज लावू शकता बाजूला ब्रिज बघा, तुम्हाला दिसत असेल किती मोठा आहे. तुम्ही अंदाज लावा हा ब्रिज जेव्हा सुरू होईल तेव्हा वाहने कसे येते आणि कुठल्या वेगाने इथे पुढे जातील. हा वडपे सर्व्हिस रोड आणि हा मुख्य रोड. ब्रिज सुरू होण्याकरता तो मार्ग व्यवस्थित केलेला, डांबरीकरण करून खूप छान असा रस्ता तयार केलेला आहे. फक्त जसा इथून पुढे या रस्त्यातून आपण निघतो ते बघा, या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता रस्ता अर्धवट तिथे डांबरीकरण केलेलं आहे. कारण बाजूला जो रस्ता आहे त्याची जी लेवल आहे ती लेवल आणि या डांबरीकरणाच्या रस्त्याची लेवल बरोबर नाही. तसेच वाहने बघा कसे चालवले जातात. ही लेवल बरोबर नसल्या कारणाने बहुतांश वेळेस याच्या अगोदर काही वेळेस अगदी शांग्रीला रिसॉर्टच्या समोर आतापर्यंत 2 ते 3 कंटेनर पलटी झालेले आहेत. कारण तुम्ही हे बघा, हे जे बाईक उतरले मुख्य रस्त्यावर बाजूच्या म्हणजे कड घेऊन, त्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की हा जो मातीचा रस्ता आहे तो आणि हा डांबरीकरणाचा रस्ता यामध्ये किती अंतर आहे तर तुम्ही एक अंदाज लावू शकता. इनकेस असा डांबरीकरणाच्या रस्त्याच्या बाजूने येताना ब्रेक दाबून पाय ठेवायचं म्हटलं तर अचानक बॅलन्स बिघडू शकतो. त्यामुळे इथे शक्यतो वाहने जपून चालवावेत. एक छोटेसा माहितीपूर्ण व्हिडिओ मुंबई नाशिक महामार्ग वडपे ते शांग्रीला रिसॉर्ट्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. खास आपल्यासाठी आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.